जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आला आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ देखील शिगेला पोहोचली आहे। कासेगाव पंचायत समिती गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून प्रशांत देशमुख यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केलाय। माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे देशमुख यापूर्वी पंचायत समितीत प्रतिनिधित्व करून कामाचा ठसा उमटवून गेले आहेत। पूर्वीच्या कामाचा प्रभाव आणि भाजपला मिळत असलेले वाढते जनसमर्थन याच बळावर विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे कासेगावच्या राजकारणात आजपासून नवा रंग चढत असून मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज रोजी मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कासेगाव गणातून पंचायत समितीसाठी मी आज अर्ज दाखल केलेला आहे। यापूर्वी मी पंचायत समिती सदस्य होतो। जे काय शासनाची येतील ते स्कीमा असतील, विहीर असेल, मग शिलाई मशीन असेल, ज्या काय शासकीय स्कीमा असतील त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं आहे। आज पण जे काय कामं अधुरी राहिली असतील, काही लोक त्या गोष्टीपासून वंचित राहिले असतील, त्या पुन्हा राहिलेल्या वंचित लोकांपर्यंत ह्या स्कीमा, शासकीय स्कीमा हे पोहोचवण्याच्या उद्देशानं आज मी अर्ज भरलेला आहे। समोर मोठी आव्हानं आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, विठ्ठल परिवाराचे उमेदवार आहेत, काय सांगते किती आव्हान वाटतं? काम करणाऱ्या माणसाला कुठलंच आव्हान नसतं। कामाचा गुरु आहे। मी काम केलं आहे, त्या कामाची निश्चित मला पोचपावती मिळेल। किती मोठं आव्हान असलं तर त्याचा काय फरक पडणार नाही। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।